जाऊयात मॅच मधनं जिथनं बॉलिंग ट्रॅक वरनं बॉलर सज्ज करायचा आहे लवकर. टीम साई एकता बिरवाडी, दोन्ही टीम एक अतिरिक्त प्रतिनिधित्व आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. टीम साई एकता बिरवाडी आणि टीम पाम. टीम पाम तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. चौयात मॅच मधनं कीर्तेश घरात पहिलाच बॉलला फोर्स केलाय, बॉलला पाठवलाय. पहिलाच बॉल सीमा रेषा पार आलाय कीर्तेश घरातच्या बॉलिंग वर. पहिला अटॅक चौकार 4. आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकतायत. अगदी जो शॉर्ट बॉल होता त्याला अगदी पंच टाइप म्हणजे फोर्स केलं बॉलला. अगदी जो वेग होता त्या वेगाचा वापर देखील त्या बॉलवर झाला. अगदी मनगटाची ताकद दाखवत या पैकीला स्ट्रोक. पुढचा बॉल पुन्हा एकदा कीर्तेश घराच्या बॉलिंग वर केला अटॅक, बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटी दर्जेदार षटकार. हॅलो, तर आपण पाहिलं तर अटॅक केलाय कीर्तेश घरातवर मात्र चमकार. तदनंतर मात्र षटकार विचार करावा लागलाय कीर्तेश घरातला देखील, कारण की पहिल्याच 2 बॉलवर तब्बल 2 मोठे फटके 10 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. कीर्तेश घरात क्षमता आहे मात्र आज गोलंदाजीतनं महागडा ठरतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या या ओव्हर मधनं मारा होतोय. पुढचा बॉल अगेन पुन्हा एकदा हाय हँड हँडसम बॉलला पाठवलंय. 1 बाउंस सीमा रेषा पार येतो चौकार 4. मात्र पहिला बॉल चौकार, तदनंतर षटकार, पुन्हा एकदा चौकार आलाय. मात्र बॅटर जर आपण पाहिलं तर बॅटिंग करताना अल्केशला आपण पाहतोय. अल्केशच्या बॅट मधनं प्रहारी हल्ले केले जात आहेत. रंगतदार मॅच आहे. कीर्तेश घरातवर हल्ला बोल केला जातोय. ते म्हणतात ना की जेव्हा आपण मैदानात खेळत असतो आणि एखादा आपला पहिलाच बॉलर असतो त्याच्यावर जर अटॅक केला ना, एक महत्वाचा मुख्य गोलंदाज त्याच्यावर जर अटॅक केला तर येणाऱ्या पुढच्या गोलंदाजावर नक्की प्रेशर क्रिएट होतो. मात्र कीर्तेश घरात बॉलिंग नंबर पहिलं जे पॉवर प्लेचं षटक हाताळताना बॉल क्रमांक 4. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटला तर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडलने खेळायचं होतं. फक्त बॉलला दिशा द्यायची होती. मात्र टॉट स्वरूपानं मॅच बॉल निघून जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अल्केश मात्र आता फटका फसलाय. झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद परतावं लागेल. साहिशने टिपलाय झेल, परतावं लागेल. अल्केश बॅक टू डगआउट. आवाज पण खूप हे झालाय रे. जर आपण पाहिलं तर पहिला विकेट जो मात्र परतीच्या प्रवासाला येईल बॅटर. जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे. धावा असतील त्या टोटल स्कोर आम्हाला दर्शवत आहेत 14 धावा स्कोर कार्ड वर असताना 1 षटकार आणि 2 चौकार जे अल्केशच्या बॅटमधनं आले. कीर्तेश घरातवर मात्र जो काही हल्ला बोल केला पहिल्या षटकातनं यापैकीला 5 बॉल मधनं ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. मयूरला आपण पाहतोय बॅटिंग करण्याकरता आलाय. त्याच्या विपक्षात अंतिमचा बॉल कीर्तेश घरात बॉलिंग ट्रॅकवर ना शॉर्ट हँडलनं फक्त प्लेस केली आहे जिथे सिंगल कन्वर्ट करायचे आहे. अगदी वेगानं 1 धाव जी कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती जाऊन पोहोचेल ती स्कोर कार्ड वर. धावा असतील त्या टोटल 15 धावा.
दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे याही वर्षी मात्र जर आपण पाहिलं तर 22 एप्रिल ते 30 एप्रिल या 9 दिवसामध्ये नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला याच मैदानावर पाहायला मिळेल. एक दर्जेदार आयोजन असलेली फायर फास्टर क्रिकेट क्लब यांच्या वतीनं ची स्पर्धा आपण पाहतो. नाईट क्रिकेटची टुर्नामेंट अगदी 22 एप्रिल ते 30 एप्रिल या दिवसांमध्ये ती स्पर्धा असेल. नक्कीच जर या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा असेल, 34 वर्ष आहे, 34वे वर्ष आहे या स्पर्धेचं आणि नक्कीच तुम्ही संपर्क करा. मग निरंजन घरत असतील, पप्प्या असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर चेतन असेल, केतन राऊत असतील, निरंजन घरत असतील, हरेश घरत असतील, दिनेश घरत असतील, यांच्याशी नक्कीच तत्पूर्वी जाऊयात मॅच बंदा जिथनं पहिला षटक टाकला क्रितेशनं 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. ओव्हर नंबर 2 सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. पहिला बॉल डबल माइंड झाला. खेळू की नको खेळू म्हणजे शेवटपर्यंत बॉलवर नजर ठेवली, मात्र अंतिमच्या क्षणी त्यानं बॉल सोडून देणं हे त्यानं पसंत केलं आणि मग डॉट बॉल निर्धाव स्वरूपानं बॉल निघून जातोय. चांगली मॅच रंगतीये. टीम साई एकता बिरवाडी आंबेडकर नगर पाम या दोन टीम मध्ये ही मॅच आहे. स्विच हिटचा फटका बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार, येतोय चौकार. तिथं पाहिलं होतं आणि मग तदनंतर मात्र लगेच स्विच हिट खेळण्याचा जो काही क्विक डिसिजन घेतला आणि त्यावर चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं संख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोर आम्हाला दर्शवतायत 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. एक चांगली दर्जेदार स्पर्धा. कालच्या दिवसात देखील खूप चांगला दिवस, दोन टीम क्वालिफाय झाल्या. शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी, रविवारी फायनल असतील पण शनिवारी या सर्व ज्या टीम प्रत्येक दिवशी 2-2 क्वालिफाय होतील, जे सुपर एटचे लॉस आहेत ते शनिवारी संध्याकाळी लॉट्स टाकले जातील. हे लक्षात असू द्यात. सर्व एकत्रित ते लॉट्स टाकले जातील शनिवारी संध्याकाळी. रविवार हा फायनलचा दिवस असेल, सुट्टीचा दिवस. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट. आता मात्र फटका फसलाय, झेल कॅरी केलाय. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. अल्केश नंतर परतावा लागेल याही बॅटरला. विकेट मयूर परतीच्या प्रवासाला. आजचा दिवस जर आपण पाहिला तर अगदी गुरुवारचा दिवस है. कुछ लाख इरादे बनते हैं बनके टूट जाते हैं, कुछ लाख इरादे बनते हैं बनके टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आता दिवस गुरुवारचा आणि शुभ गुरुवार जर आपण पाहिलं तर आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा जी आपण मैदानात पाहतोय. फायर क्रिकेट क्लब फास्टल आयोजित साहेब चषक, अगदी दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. जिथनं जर आपण पाहिलं 2 विकेट परतीच्या प्रवासाला आल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने बॅटिंग करण्याकरता जर आपण पाहिलं आकाश जातोय. पुढचा बॉल अगेन डॉट बॉल ची उद्घोषणा होतीये. निर्धाव स्वरूपानं बॉलची सांगता होतीये. तर आपण पाहिलं तर एक दर्जेदार स्पर्धा या अंबटगोड मैदानावरची आणि मैदान देखील खूप चांगलं आहे. सातत्याने या मैदानावर स्पर्धा होत असतात आणि ही स्पर्धा एक चांगल्या दिमागदार पद्धतीने आयोजन देखील केलंय ते फायर क्रिकेट क्लब फास्टल यांच्या वतीनं. साहेब चषक आपण पाहतोय. पुढचा बॉल इकडून बॅट आणि बॅटनं फटका खेचायचा होता. तत्पूर्वी डॉट बॉलनं उद्घोषणा होती आणि पीटीपीएल
जर आपण पाहिलं तर पालघर तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती राहिली आहे, जर आपण पाहिलं तर त्यानं 12 विकेट घेतल्या, तो जीवा गरत. त्याचं षटक आता संपलं. आपण पाहिलं दर्जेदार ही स्पर्धा पालघर तालुका प्रीमियर लीग. त्यानंतर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर ना ओव्हर नंबर 3 करता निकुंज राऊत आलाय या बॉलिंग ट्रॅकवर ना. जर आपण पाहिलं तर दर्जेदार आयोजन मी स्पर्धेबद्दल म्हणत होतो. फायर चषक 2025 वर्ष 34वा आहे आणि 22 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान नाईट टुर्नामेंट जे असेल, तर आपण पाहिलं तर दिनेश खरत, निरंजन खरत, हरेश खरत, केतन राऊत यांच्याशी संपर्क करा आणि नक्की त्याही स्पर्धेला सहभाग नोंदवा. पुढचाच बॉल जिथे क्षेत्ररक्षक आलाय, जज केलंय, नो डाऊट झेल कॅरी केलाय, फलंदाज बाद परतावं लागेल. चौयात मॅच मध्ये चित्न जर आपण पाहिलं तर विकेट नंबर 3 पाठ डगआउट परतीच्या प्रवासाला आलाय पॅटर. चौयात मॅच मधनं जिथनं व्हाईट बॉलची उद्घोषणा होती. धावसंख्या 23 धावा ऑनबोर्ड. पहिल्या इनिंग मधनं आपण खेळ पाहतोय, सध्या मॅच चालू आहे. साई एकता बिरवाडी आणि आंबेडकर नगर पाम. अगेन पुढचा बॉल जमिनीला घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने 24 धावा, 24 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. अगेन पुढचा बॉल
लेफ्ट हँडर बॅटर आहे मैदानात बॅटिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर पुढचा बॉल सज्ज होतोय. स्विच हिटचा प्रयत्न. सातत्यानं मी काल देखील उल्लेख केला की टेनिस क्रिकेट मध्ये लागलेली ही कीड आहे. तुमच्याकडे जर सरळ बॅटने धावा येत आहेत ना तर मग स्विच हिटचे फटके खेळणं थोडस महागडही ठरू शकतं. जर आपण पाहिलं तर लवकर आताच्या बॅटर करता बेनिफिट देखील आहे. जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल. या फटक्याला लगा तो आबाद नाही तो बर्बाद हेही वर्णन केलंय. तत्पूर्वी तर आपण पहिला धावसंख्या 24 या धावसंख्येवर स्थिरावते. 3 विकेट आतापर्यंत गेल्यात. मॅच रंगतदार आहे. साई एकता बिरवाडी जेव्हा कर्णधार माझ्या समवेत होता त्यांना देखील म्हटलं की 40 ते 45 धावांपर्यंत आम्ही नक्की त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर दांडी ब या टीमनं मात्र विजयी संपादन केला पहिल्या मॅच मधनं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर चौथं षटक पुन्हा एकदा जीवा घरत चिवरणी लागते. जर आपण पाहिलं तर जीवा घरत पीटीपीएल या स्पर्धेत या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज हा किताब हा पुरस्कार त्याच्या नावावर गेला तो जीवा घरत. बॉलिंग ट्रॅकवर न होतोय सज्ज. पहिला बॉल सिंगल कन्वर्ट केली. या दुसरीचा कॉल दिलाय मात्र थांबवलं. बॅटरनं कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाहीये. त्याला देखील माहिती आहे की एका बाजूने आपला विकेट गेल्यात. 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. त्या कारणानं तोही थोडासा मात्र सावध खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. सिंगलला जास्त महत्व दिलं जातं. सिंगल डबलनं थोडीशी धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न जो होतोय सध्या तरी मैदानातनं. सगळ्यात मॅच मधनं जिथनं कौशल आहे स्ट्रायकर एंडवर बॅटिंग करण्याकरता. खूप उशिरानं बॅटचा फेस ओपन केलं शेवटच्या मुवमेंटला आणि तिथनं मात्र सिंगल ची कन्वर्ट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या कासवाच्या गतीने का होईना मात्र वाढतीये. 26 धावा स्कोर कार्डवर लागलात. जर आपण पाहिलं तर मॅच रंगतदार आहे. या दोन टीम मधली हे रणयुद्ध आपण मैदानात पाहतोय. 26 धावा स्कोर कार्डवर आहे. साई एकता बिरवाडी संघ सातत्याने एक या फॉर्मॅट मधनं वाढायला देखील खूप वेळा खेळायला येतो. मात्र पुढचाच बॉल त्यावर चमकार आलाय. बऱ्याचशा उशिरानंतर मात्र हा चमकार आलाय. एक मोठा फटका जो कन्वर्ट झालाय. या चमकाराच्या मदतीने धावसंख्या 31 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. साहेब चषक फायर क्रिकेट क्लब वास्तल यांच्या माध्यमातून साहेब चषक 2025 हे पर्व चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल जीवा करत अगेन बॉलला उडवलाय. जिथे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटी दर्जेदार षटकार 6. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. तर आजच्या दिवसात पाहिलं तर ही पहिली षटकार हॅट्रिकचा ती संधी होईल का? मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेल कॅरी केलाय. रोहितनं फलंदाज बाद परतावं लागेल. विकेट. धावसंख्या जर आपण पाहिली तर 43 धावा स्कोर कार्डवर लागल्यात.
4 षटकांचा खेळ संपलाय. 43 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही येणारी 2 षटकं शिल्लक असतील. 2 षटकांचा विचार केला तर 60 प्लस जाण्याचा नक्की प्रयत्न करेल. आंबेडकर नगर पाम हा संघ देखील तितकाच तुल्यबल आहे. कितेश गरत आणि टीम आपण पाहतोय मैदानात. जर साई एकता बिरवाडी सातत्यानं मोठ्या मोठ्या स्पर्धा जर आपण पाहिलं तर साई एकता बिरवाडी हाही संघ खेळताना आपण पाहतो. सातत्यानं नवीन बॅटर मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. तर आपण पाहिलं तर लक्ष गेलाय मैदानात. संख्या 43. 5वं षटक इथून बॉलिंग ट्रॅक वरनं बॉलर सज्ज होईल या ओव्हर मधनं. अगदी मैदान जर आपण पाहिलं तर हिरवगार मैदान. प्रत्येकाची इच्छा निर्माण होते या मैदानाला पाहिल्यानंतर मैदानावर खेळण्याची. आंबटगोड असं हे मैदान. पुढचा बॉलच्या पहिल्याच बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवलाय सडक पे कडक. आलाय षटकार. 6 दर्जेदार स्ट्रोक. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 49. 49 धावा. अगदी दर्जेदार. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. बॉलरचं स्वागत केलंय. दमदार स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. नो आउट. झेल कॅरी केलाय. आणखीन एक बॅटर परतीच्या प्रवासाला फलंदाज बाद. चांगली मॅच आपण मैदानात पाहतो. एक षटकार मारला तदनंतर मात्र परतीच्या प्रवासाला यावं लागलं. बॅटरला देखील परतीच्या प्रवासाला येतोय. नवीन बॅटरला संधी मिळेल. 49 धावा त्या स्कोर कार्डवर आहेत सध्या. निकुंजला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरनं. पहिल्या बॉलवरनं षटकार मारल्यानंतर लगेच त्यानं देखील कमबॅक केलाय. नो डाऊट. हाताचा बॅटर आता मैदानात दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. निकुंज आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. प्रथम आलाय बॅटिंग करण्याकरता. पण प्रथम थोडासा लेट आलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न नाही. थांबवलं. पॅरेगेट केला. सांघिक 50 धावा स्कोर कार्डवर लागल्या. टीम तर आपण पाहिला आंबेडकर नगर पाम या टीमच्या. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं जर आपण पाहिलं बॉलर इन ऍक्शन आहे कोणत्या मार्क वरनं. निकुंज पुढचा बॉल. सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने बॉलला उडवण्याचा जो काही प्रयत्न मात्र तो प्रयत्न फसलाय. आणखीन एक बॅटर बाद. अनय डिजिटलच्या माध्यमातून आपण पूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. अनय डिजिटल नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अनय डिजिटलच्या माध्यमातून आपण पूर्ण स्पर्धा ची लाईव्ह पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातूनही प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेतोय. आपण स्पर्धा पाहतोय फायर क्रिकेट क्लब पासल आयोजित साहेब चषक. बसंत गुप्ता यांच्याकडनं देखील कमेंट्स आली आहे की खूप चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण पाहिलं बसंतजी गुप्ता
सातपाटीचे बॉक्स क्रिकेटचे बादशाह आहेत, त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात या नियोजनाकरता. मात्र पुढचाच बॉल त्याला षटकाराकरता परिवर्तित केले. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत धावा स्कोर कार्डवर लागल्या त्या टोटल 56, 56 धावा. छप्पन्न धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 5 ओव्हरच्या अखेरीस जवळ 11ची सरासरी राखली आहे. शेवटच्या ओव्हर करता हार्दिक आला बॉलिंग ट्रॅक वरना. ओव्हर नंबर 6. पुढचा बॉल दर्जेदार वेग, अचूक टप्प्यावरचा एक नियंत्रित मारा, डॉट बॉल. हाणामारीचा षटक आहे. एक मोठ्या टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न आंबेडकर नगर देखील करेल. आंबेडकर नगर पाम आपण टीम पाहतोय किमान 65 ते 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. पुढचा बॉल पुढे एकदा अगेन बॅक टू बॅक डॉट. हार्दिकने कमालीची गोलंदाजी केली. आल्या 2 बॉल डॉट हाताळले. जिथनं शेवटचं षटक आहे या षटकातनं धावा यायला हव्यात तिथनं धावा त्यानं थांबवल्यात हेच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरनं बॉलर जर आपण पाहिलं तर हार्दिक आहे. पुढचा बॉल फुल टॉस दिलाय. त्या फुल टॉसला मात्र झेल मध्ये परिवर्तित केले. फलंदाज बाद. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर आणखीन एक बॅटर बाद. परतावं लागेल. फलंदाज बाद. सातत्यानं विकेट जात आहेत एका बाजूनी. धावसंख्या 56 या धावसंख्येवर स्थिमित असेल ती टीम आंबेडकर नगर पाम या टीमची धावसंख्या. पहिला विकेट 14 वर, दुसरा जर आपण पाहिलं तर पहिला विकेट जो 14 धावसंख्येवर गेला त्यानंतर 19 धावसंख्येवर, 22 धावसंख्येवर तिसरा, चौथा विकेट 41 वर गेला, पाचवा 49, सहावा 50, सातवा 56, आठवा देखील 56 अशा विकेट्स पडल्यात. आता जर आपण पाहिलं तर विकेट पाठोपाठ जायला लागल्यात म्हणजे तू चल मैं आया अशी परिस्थिती ओढावली आहे ती टीम आंबेडकर नगर पाम या टीमवर. हॅट्रिकची संधी आहे. हार्दिक आहे बॉलिंग ट्रॅक वरना. तर आपण पाहिलं कालच्या दिवसात सरावली टीमचा जो बॉलर होता त्यानं देखील हॅट्रिक घेतली होती आणि आज संधी आहे हार्दिक कडे. चौथ्यात मॅच मधनं चितनं जर आपण पाहिलं तर पुढचा बॉल क्षेत्ररक्षक जीवा घरत आहे त्या ठिकाणी बॉलची फेकी करतोय. धाव कंप्लीट होते. सिंगल. 57 धावा स्कोर कार्ड वर लागलात. नाही हे वाड्याची पोरं आहेत ना सगळी.
व्हाईट बॉल नियम क्रमांक 22 अवलोकन केले जाते. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव या 1च्या मदतीने धावसंख्या 58 58. कोण आहे आता? मैत्री पालघर आणि सालवाड ना. सर्विस पाम हे चेंज केलं. सर आपण पहिल्या धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 58 धावा 8 विकेटच्या मोबदल्यात, म्हणजे 59 धावा या इथून पुढे कराव्या लागतील तर टीम कितेश गरत आणि टीम साई एकता बिरवाडी. एक स्पर्धा आपल्या भेटीला येईल. फायर चषक फासल 2025 वर्ष 34वा असेल. या 2025च्या वर्षातनं जर आपण पाहिलं तर 22 एप्रिल ते 30 एप्रिल नाईट टुर्नामेंट असेल. नक्कीच कॉन्टॅक्ट करा. दिनेशची घरत असतील, निरंजनची घरत असतील, हरेश घरत असतील, केतन राऊत असतील, यांच्याशी संपर्क साधून आपण आपली एंट्री फिक्स करू शकतात. तर आपण पाहिलं तर नाईट क्रिकेटचा तो महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावर. भव्य दिव्य ती देखील स्पर्धा 22 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान ती स्पर्धा असेल. तत्पूर्वी चौथ्यात मॅच मधनं टीम साई एकता बिरवाडी या टीमला धावा कराव्या लागतील. तर टोटल 6 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील. त्या 59 धावांचं एक मोठं लक्ष असेल ते टीम साई एकता बिरवाडी या टीम समोर. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम आंबेडकर नगर पाम संघ आपण मैदानात पाहणार आहोत. एका बाजूनी साई आंबेडकर नगर पाम प्रथम बॅटिंग करताना फर्स्ट इनिंग मधनं 58 धावा स्कोर कार्डवर लावल्यात. 59 धावांचं जे काही लक्ष आहे ते येणारे 6 षटक आणि 6 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील 59. त्या करण्याकरता बॅटर मैदानात पाठवा टीम साई एकता बिरवाडी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम आंबेडकर नगर पाम तुमचा एक अतिरिक्त खेळाडू तो देखील आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. चला टीम साई एकता बिरवाडी आपण जर आपण पाहिलं तर साईचा आहे तर बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. ओव्हर सर्वेश पाम संघाच्या कॅप्टनला आणि त्याचबरोबर मैत्री पालघर संघाच्या कॅप्टनला विनंती या टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये. सर्वेश पाम आणि मैत्री पालघर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी या. सर्वेश पाम टीमचा कॅप्टन आलेला आहे. मैत्री पालघर टीमला विनंती कॅप्टनला पाठवा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो. चला जाऊयात मॅच मध्ये, जिथे जर आपण पाहिलं तर दोन टीम साई एकता बिरवाडी आणि त्याच्या विपक्षात टीम जर आपण पाहिलं तर आंबेडकर नगर पाम या दोन टीम मधली ती मॅच आहे. आणि
बॅटर मैदानात दाखल झालेत बॅटिंग करण्याकरता. जर आपण पाहिलं तर स्वप्नील आणि निकुंज डॉन नावानं ज्यांची प्रसिद्धी आहे. बरेचसे टेनिस क्रिकेट मधले खेळाडू आहेत ज्यांना आपल्या प्रसिद्ध एका टोपण नावानं ज्यांची ख्याती असते किंवा मग टोपण नावानं त्यांची पूर्ण तालुकाभर किंवा मग जिल्हाभर त्यांची प्रसिद्धी असते. आणि तसंच आपण जर पाहिलं तर डॉन मैदानात बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडवर आहे. आणि जर आपण जर्सी पाहिली तर RCB टीम जर आपण पाहिलं तर टीम साई एकता बिरवाडी हा संघ सगळ्यात मॅच मधनं बॉलिंग ट्रॅक वरनं आहे. चंद्रकांत आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. पुढचा बॉल ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आहे. चंद्रकांतची गरज आहे ना, मी विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मैत्री पालकर कॅप्टनला पाठवा लवकरात लवकर. चला प्रवीण साहेबांना मी विनंती करेन या टॉससाठी सर्वेश माम कॅप्टनला पाठवा. कॅप्टन आलेला आहे मैत्री पालघर संघाचा. बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये बॉल गेलेला आहे. चला मात्र कॉल असेल मैत्री पालघर टीमचा कॅप्टनचा कॉल असेल. 2025 आणि साहेब चषक आलेला आहे. प्रवीण साहेबाला थांबायचे 2 मिनिटे. कुणाल साहेब प्रवीण साहेबांना विनंती करून आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. धन्यवाद. टॉस जिंकलाय काय घेणार आम्ही क्षेत्ररक्षण करू. बघायला गेलं तर पामच्या 2 टीम आपल्याला खेळताना दिसतात. सध्या इनॅक्शन मध्ये आपल्याला आंबेडकर पाम पाहायला मिळते. तुमचा संघ आहे. कसं वाटतंय मात्र या मैदानावर आल्यावर हे मैदान बघून हे आयोजन बघून? आम्ही प्रत्येक वर्षी सहभाग घेतो या मॅचमध्ये. या मॅचला सुद्धा नाईट मॅचला सुद्धा असतो. हा ग्राउंड आम्हाला खूप आवडतो आणि नक्की सुद्धा आम्ही याच्यात जिंकण्याचा प्रयत्न करू. बेस्ट लक असेल तुझ्या टीमसाठी. सर्वप्रथम कुणाल भाऊ PTPL पालघर तालुका प्रीमियर लीग तुमच्या संघाने जिंकली. अभिनंदन. अगदी खूप चांगला खेळ केला आणि तोच कॉन्फिडन्स आता मात्र थोडा वाढला गेला असेल. काय म्हणणार पहिली बॅटिंग आहे किती धाव बनवली जाते? बघू जेवढ्या जास्तीत जास्त होतील तेवढा बनवू. बाकी असं काय नाही. बॉलर तिकडे पण चांगले आहेत. ते पण प्रयत्न करतील. आम्ही पण प्रयत्न करू. सर्व बाजूला आपण बघू शकतात भगवा कलर आहे. साहेब चषक बाळासाहेबांची एक आठवण म्हणून स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. या मैदानाबद्दल या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणणार? नाही मैदानाचं काय सांगायचं एकदम व्यवस्थित आहे आणि दरवर्षी आम्ही इकडे खेळतच असतो. प्रत्येक मॅच टुर्नामेंट वगैरे सुंदर आहे. इकडची काही एखादी चांगली आठवण खराब आठवण या मैदानावरची? नाही सगळ्या चांगल्याच आहेत. आता लास्ट इयरला जी नाईट मॅच झाली सेमीफायनलपर्यंत होतो आम्ही. बघू आता पुढे तोच परफॉर्मन्स पुढे ठेवू आम्ही. नक्कीच बेस्ट लक असेल. कुणाला आपल्याला पाहायला मिळाला. टॉस बॉक्स मधून न्यूज असं आहे की टॉस जिंकलाय
टीम सर्वेश पामने आणि फिल्डिंग घेतलेली आहे. आमंत्रित केले बॅटिंगसाठी मैत्री पालघर टीमला. आउट कॉम्बॉक्स. थँक्यू प्रीतम. चौथ्यात मॅच मधनं बॅटरला परतावं लागलंय. विकेट मिळतीये. 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. विशुभाऊ यांना मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं अतिचित्त स्वागत केलं जाईल. सिनियर लेजंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत दांडेगावचे. आउट कॉम्बॉक्स. जसं कॅमेरामॅनला विनंती, कॅमेरा येऊ द्या आमच्या मुख्य व्यासपीठावर, जिथे मात्र आपण बघू शकतात की अजयजी घरत यांच्या शुभ हस्ते विशुभाऊ यांना अतिचित आदर सन्मान केला जाईल. कारण की सिनियर खेळाडू आहेत, लेजंडरी खेळाडू आहेत आपण बघू शकतात आणि त्यांचा क्लास आपण बघितला मागच्या. यस, विशुभाऊ यांना मी विनंती करेल की 2 शब्द इथे मात्र नक्कीच आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. साहेब चषक बद्दल थोडंसं सांगू काय नको. किती साल झालं दादा? पहिलं आम्हीच मारलेलं ना मी तर. प्रथमतः मला इतके सत्कार केल्याबद्दल मी फायर क्रिकेट क्लबचं अभिनंदन करतो. ह्या संघात ह्या वर्षी आम्ही नाही खेळलो, कारण आमची पण मॅच होती ह्याच डेटला होती, पण ते काही कारणास्तव ती आम्ही लेट केली. आणि काय माहिती आहे का, साहेब चषक मला वाटतं किती साली झाला माहीत नाही, पण तेव्हा हा चषक आम्हीच पहिल्यांदा जिंकलेला. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हा मित्रपा संघाने हा चषक जिंकलेला. म्हणजे मला वाटतं आमच्या नावावर 2-3 चषक असतील हे ना. फायरला म्हणजे कसं इथे मॅच खेळायला इतका आनंद वाटतो की सांगायलाच नको. की इथे टीम नाही झाल्या तर कोणत्याच ग्राउंडला टीम होणार नाही. एकच असं एकमेव ग्राउंड आहे की तिथे 32 टीम सांगितलं तर 50 टीम होतात. म्हणजे मोस्टली इतकं क्रिकेटला सर्व लोकांना हा म्हणजे जिथे पालघर तालुक्यामध्ये पालघर डहाणूमध्ये सर्वात एकच असं ग्राउंड आहे की तिथे टीम कधीच कमी होत नाही. म्हणजे असा एकच ग्राउंड आहे आणि इथे खेळायला इतकं मजा वाटते की 6 लोकांना कसं 6 बघायला सर्व म्हणजे बॉलरची क्वालिटी सर्व बघायला मिळतं. आणि माझं हे केलं आहे मी धन्यवाद मानतो फायर. बरं विशुभाऊ, आपण ऐकलं विशुभाऊला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. जाऊयात मॅच मधनं. जिथनं जर आपण पाहिलं तर मॅचला होती सर्वात जिथनं एक विकेट देखील गेला. धावसंख्या 18 स्कोर कार्डवर आहे. पुढचा बॉल जिथनं खेळाडू आहे अगदी बॉलला फील्ड करेल. धाव पुन्हा एकदा कंप्लीट होती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. बॉलिंग ट्रॅकवर तर आपण पाहिलं तर अल्केश आहे. अचानक क्रितेश गरतवर जो काही हल्ला चढवला पहिल्या षटकात ना, जाऊयात मॅच मधनं. पुढचा बॉल मात्र बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. खूप चांगला प्रयत्न होता, दर्जेदार प्रयत्न होता, चांगले एफर्ट होते, मात्र अखेरच्या क्षणी तो झेल सुटला, झेल ड्रॉप झाला. जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये 22 धावा. धावा स्कोर कार्डवर आहेत. बॉलिंग ट्रॅकवरनं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं सज्ज होत अल्केशला आपण पाहतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल. पच्ची चुकी होतीये, या चुकीला माफी नाहीये. बॉल जातोय सीमा रेषा पार. आलाय चौकार. 4.
धावसंख्या 26 आहे स्कोर कार्डवर. एकोणसाठ धावांपर्यंत जायचंय. 26 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. चंद्रकांत आहे बॉलिंग मार्क वरना. पियुष आहे बॉलिंग ट्रॅक वरना. पियुष आहे बॉलिंग ट्रॅक वरना या ओव्हर करता. जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 26. 26 धावा ऑन बोर्ड असताना पुढचा बॉल स्विच इटचा प्रयत्न होता. आता खराब चुकी. हा नशिबाचा चौकार आहे. 2 चौकार असे गेले. खराब क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाला लपवायचा कुठं हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. आता संघात जर आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर धावा लागतायत. त्या टोटल 30 धावा. 59 पर्यंत जायचंय म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. जागा बनवायची होती. फाईन लेग किंवा मग डिस्कर लेग या क्षेत्रात बॉलला मारायचं असेल या कारणानं थोडासा शफल होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जो काही कन्वर्ट करायचा होता. मात्र डॉट बॉलची उद्घोषणा होती. या निर्धाव स्वरूपानं बॉल मात्र निघून जातोय. पियुष बॉलिंग ट्रॅक वरनं 2 बॉलचा विचार केला तर 4 धावा त्यानं देखील खर्ची केल्यात आतापर्यंत. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. 59 धावांचं लक्ष आहे. 30 धावसंख्या स्कोर कार्डवर असताना पुढचा बॉल झावरना लंबी चेस आहे. बॉल अगदी पायानं स्टॉप केलाय. दर्जेदार फिल्डिंग. बॉलची फेकी देखील येते. 3 धावाच्या कंप्लीट केल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या 33 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आजच्या दिवसात आपण दुसरी मॅच सध्या मैदानात पाहतोय. चांगला आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून फायर क्रिकेट क्लब पास्सल आयोजित साहेब चषक आपण पाहतोय. पुढचाच बॉल पुन्हा एकदा स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. मात्र एकच धाव. जर आपण पाहिलं तर शनिवारच्या दिवशी या ठिकाणी जे प्रत्येक दिवशी क्वालिफाय होणारे 2 संघ तर ते शनिवारी संध्याकाळी लॉट्स टाकण्यात येतील. हे लक्षात असू द्यात. टोटल ज्या 8 टीम असतील पहिल्या 4 दिवसाच्या ज्या झालेल्या 8 टीम असतील ज्या क्वालिफाय त्या शनिवारी संध्याकाळी मॅच झाल्यानंतर त्यांचे या ठिकाणी लॉट्स टाकण्यात येतील. आणि मग लॉट्स टाकल्यानंतर जो रविवारचा फायनलचा दिवस असेल या स्पर्धेच्या माध्यमातून साहेब चषक 2025 दर्जेदार स्पर्धा. येणारे बॉल 19 आहेत आणि 25 धावांची गरज आहे. मॅच बनली आहे. एका बाजूने जर आपण पाहिलं पुढचा बॉल पियुष बॉलिंग ट्रॅकवर ना अप्रतिम. मात्र जिथे क्षेत्ररक्षक त्याची केली आहे निवड. फलंदाज बाद. डाऊट मैदानात आता जातोय क्रितेश खरत. वंडरबॉय बिरवाडी गावचा सुपरस्टार जो मैदानाच्या दिशेने जातोय आणि आज आपल्या गावाच्या संघात खेळतोय. सातत्यानं बऱ्याचशा वेळा आपण त्याला देखील पाहिलं ओपन क्रिकेट खेळताना. आज मात्र आपल्या गावच्या एक गाव एक या फॉर्मॅट मधनं खेळताना तर आपण पाहिलं तर डबल ए स्पोर्ट्स ज्याचा ब्रँड अँबॅसेडर देखील आहे जफरजीत पटेल. सो डबल एचा ब्रँड आहे वाड्याचा त्याचा ब्रँड अँबॅसेडर क्रितेश गरत.
जर आपण पाहिलं तर वाड्यातनं दोन गोष्टी खूप फेमस आहेत. एक वाड्याचा वाडा कोलम तांदूळ आणि एक डबल एची बॅट. कारण की बरेचसे क्रिकेटर जर आपण पाहिलं तर डबल एची बॅट वापरतात, त्याच बॅटने खेळतात. पूर्वी तर सध्या आपण पाहिलं तर क्रितेश गरत तो देखील डबल एचा ब्रँड अँबॅसेडर आणि तोच मैदानात गेलाय. म्हणजे आता येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये करायचे आहेत 25 धावा. या धावा आता इथनं कशा पद्धतीने केल्या जातील. 3 षटकांचा खेळ झालाय, 3 षटकं शिल्लक राहिली आहेत. येणारे बॉल 18 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. 59 लक्ष आहे. मात्र ओव्हर नंबर 4 मात्र जिथनं पदल आले ते चुकलंय, माघारी परत काय नव्या उमेदीने नव्या जोशानं मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होईल. या ओव्हर मधनं पहिल्या बॉलची हाताळणी करताना डावकुऱ्या हाताना मात्र पहिल्याच बॉलला आसमान दाखवलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय षटकार 6. अगदी षटकार येतोय आणि या मॅचवर जी थोडी पकड जी मजबूत केली आहे. येणारे बॉल 17 बॉल मध्ये आता 19 धावांची आवश्यकता आहे. या षटकारानं थोडासा जो काही प्रेशर कदाचित आला असताना तो प्रेशर अगदी रिलीज केलाय. पुढचा बॉल अगेन पुन्हा एकदा वन्स मोर बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. येतोय षटकार 6. बॅक टू बॅक सलगचे 2. येणारे बॉल आता 16 आणि 16 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील 13. मॅच होते 18 बॉल 25 सलगचे 2 षटकार आले. षटकार हॅट्रिक होईल का? पुढचा बॉल टॉट बॉल दर्जेदार लगेच कमबॅक केलाय. जाऊ स्वरूपानं हाताळलाय. या बॉलची हाताळणी केली. या कमबॅक हा खूप महत्वाचा असतो आणि तोच कमबॅक खऱ्या अर्थानं केलाय गोलंदाजानं. अगेन पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलला सजवलाय, बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार निकुंज आहे. बॅटिंग करण्याकरता निकुंजने कदाचित ठरवलं असेल का इथून आता आपण धावा धावून घ्यायच्या नाहीयेत, फक्त षटकार मारूनच आपण हा विजय मिळवायचा. या अनुषंगाने तो प्रयत्न करतोय. सलगचे 2 षटकार मारल्यानंतर एक डॉट गेला, तदनंतर षटकार खेचला. मात्र आता सिंगल कन्वर्ट केली आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढती आहे. जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवर 53 धावा. हितेश गरतनं त्याला एक धावता सल्ला दिला की तुला बॉल मारायचा होता. येणारे बॉल 13 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील 6. बॉलिंग ट्रॅक वरनं इथनं विकेट घेतला जाईल का? कोणता तरी मात्र पुढचाच बॉल ज्यावरनं खेळ खलास. षटकार विजयी संपादन केलंय. अगदी 4 षटकांमध्ये या मॅचला फिनिश केलंय. टीम साई एकता बिरवाडी. लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टू टीम आंबेडकर नगर पाम या टीमला हार्ड लक. कारण की तुम्ही या स्पर्धेत आलात, आपला सहभाग नोंदवलात आणि जे काही सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद.